नमस्कार. आज आपण बोलू की टेस्ट आणि प्रोडक्शन यांचा संबंध काय आहे. तर आपल्याला एक शेतकरी म्हणजे शेतीच्या बद्दल एक समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडे आहे लेटस 1 एकर जागा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 15 किंवा 20 सेंटीमीटरमध्ये आपल्या सगळं झाडांचं क्षेत्र असतं ते भरलेलं राहतं. प्रश्न असा आहे की मॅक्सिमम तुम्ही त्याला वापराल, म्हणजे ज्याला आपण डेन्सिटी म्हणू, आणि त्याचं क्षेत्र तुम्ही घनपैकी केलं, पण टोटल फ्लेवर प्रोडक्शन, टोटल ॲरोमा प्रोडक्शन एका एकरामध्ये तेवढंच होऊ शकतं. पण तेवढंच तुम्ही जास्त फळांमध्ये टाकलं तर त्याची टेस्ट कमी होईल, ती चव येणार नाही. तर प्रत्येक एकरामध्ये किती प्रोडक्शन करायचं याची पण एक लिमिट आहे, आणि ती लिमिट तुम्हाला कळावी लागेल की ऑप्टिमम काय आहे आणि बाजारात कोणत्या चवीला मॅक्सिमम पैसे कसे मिळतात. मी तुम्हाला 2 अनुभव सांगतो माझे. एक आहे की हाइन्स म्हणून कंपनी आहे, केचप बनवते, जगातील खूप मोठी कंपनी आहे केचपची. ती जेव्हा कॉन्ट्रॅक्ट देते टोमॅटो प्रोडक्शनचं, तर ती सांगते तुम्हाला की 68 to 70 टनच्यापेक्षा जर तुम्ही कमी प्रोडक्शन केलं तर जितकं प्रोडक्शन केलं पूर्ण प्राईस मिळेल, पण प्रोडक्शनच्या हिशोबाने पैसे मिळतील. याच्यात जर वरती केलं तर तुम्हाला निगेटिव्ह प्राईस मिळेल आणि पेनल्टी पण लागणार. म्हणजे ते तुम्हाला काय सांगतायत, ते तुम्हाला हे सांगतायत की आमची चव एका पर्टिक्युलर प्रोडक्शनच्या वरती जर तुम्ही गेले तर खराब होते, मग आम्ही आपली स्टँडर्ड मेंटेन नाही करू शकत. दुसरा एक एक्झाम्पल आहे की मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, तर तिथे आम्ही एका आपले इंडियन डॉक्टर आहेत, शेतीचे तंत्रज्ञ, त्यांची द्राक्षाची बाग आहे, वाईन बनवतात, वाईन ग्रेप्स बनवतात. तर त्यांचं जेव्हा शेत पाहायला गेलो मी, म्हटलं तुमच्या याच्यामध्ये तर बंचेस फारच कमी आहेत, इतके तर कमी कधी मी पाहिलेच नाही. म्हणजे एकदम बरोबर ऑब्झर्वेशन आहे तुमचं. मी फक्त 20% म्हणजे 20%च बंचेस ठेवतो माझ्या झाडांवर, बाकी कापून टाकतो. म्हटलं असं का, तुमचं नुकसान नाही होतं? म्हणे नाही, त्याच्या मागे एक पूर्ण हे आहे, विचारधारा आहे. ते म्हणाले की माझ्या झाडांच्या मध्ये जितकी ताकद आहे, त्या ताकदीने जितकं फ्लेवर आहे, जितकं ॲरोमा आहे, ते सगळं आता या एकाच बंचामध्ये जातं. म्हणजे आता फक्त 20% बंचेस तयार होतात. तर शेवटी ते जेव्हा पिकून त्याचे प्रूनिंग स्टेजवर येतं, त्यावेळेला त्याला हार्वेस्टिंग करून मग त्याची वाईन बनवतो. त्याची बायको पण PhD आहे वाईन मेकिंगमध्ये, आणि इतकीली फ्लेवरफुल बेस्ट वाईन तो बनवतो की तो म्हणाला की मी फक्त 5000 बाटल्या बनवतो वर्षाच्या, आणि सगळ्या 5 वर्षापर्यंत बुकड आहेत. 2000 वॉशिंग्टनमध्ये, 1000 LA मध्ये, 1000 सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आणि 1000 न्यूयॉर्कमध्ये. लाईन लावून लोक बुक करून ठेवतात, आणि एक बॉटल तो $150-$100 विकतो. नॉर्मल वाईन इथे $8, $10, $15 विकतात. आता तुम्ही पहा त्याचा पैशाचा हिशोब. ही हॅज कम आउट अहेड. पण त्याला एक लक्षामध्ये आलं की चव आणि पैसा हे बरोबर जातं. चांगलं जर तुम्ही टेस्टी फूड बनवलं, टेस्टी फळं बनवली, तर तुम्हाला पैसे मिळतील. तर तुम्हाला त्याचा समन्वय बांधून घ्यावा लागेल, मार्केट डेव्हलपमेंट करावं लागेल. पण हे जर तुम्ही केलं तर तुम्ही पैसेवाले होऊ शकता. नमस्कार.